तुमच्या घरी कधी कोणी पाहुणे आले ना, तर त्यांना ही रेसिपी तुम्ही नक्की करून खाऊ घाला, जेणेकरून ते तुमची तारीफ करतच राहतील. तर सर्वप्रथम गॅसवर ठेवायची आहे कढई. कढईमध्ये टाकायचं आहे तेल. त्यामध्ये 2 मोठे कांदे मी इथे बारीक चिरून घेतलेले आहे. तेलामध्ये आपण कांदे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट मी इथे टाकलेली आहे, तेही व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे. त्यानंतर 2 मोठे टोमॅटो मी इथे चिरून घेतलेले आहे, त्यामध्ये घालायचं आहे मीठ. झाकण ठेवून व्यवस्थित टमाटे शिजून घ्यायचे आहे. आता थोडासा मसाला साईडला करून त्यामध्ये घालायचे आहे मसाले. लाल मिरची पावडर, पावभाजी मसाला, धने जिरे पावडर आणि हळद. सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं पाणी मसाला शिजण्यासाठी आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं मसाला आपण पुन्हा शिजून घ्यायचा आहे. त्यानंतर मॅशरने आपण हे सर्व मसाला मॅश करून घ्यायचा आहे. आता मॅशरने सर्व मसाला मॅश झालेला आहे. त्यामध्ये टाकूया आपण कोथिंबीर आणि यामध्ये टाकणार आहोत आपण उकडलेले अंडे किसून. मी इथे 3 अंडे वापरलेले आहे. तुम्ही तुमच्या ग्रेव्हीनुसार कमी जास्त अंडे इथे वापरू शकता. आता इथे आपली रेसिपी तयार झालेली आहे. चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाका. धन्यवाद.